त्याच्यानंतर या इनिंगचा आपण विचार केला, या देखील इनिंगमध्ये चांगले प्रयत्न, 2-3-4 सिक्सर जरूर आले, मात्र ते पुरेसे नव्हते विजयाकरिता. इताडे टीमला प्रेश मॅचला होते सुरुवात आणि आम्ही तुर्तास ब्रेक घेतो. म्हणजे तुम्ही ब्रेक घेऊच ना, काय करता पाहत राहा. सुंदर अशी क्रिकेट टुर्नामेंट येतातच योग्य स्मृती चषक 2024 आमने गावाच्या माध्यमातून सुंदर आणि अतिशय चांगलं असं नियोजन पुन्हा कॉमेंट्री बॉक्समध्ये असतील आमचे सहकारी समालोचक मिस्टर योगी पाटील. हॅलो, थँक्यू सो मच मिस्टर राहुल भोईर. आजच्या दिवसातील ही सेकंड लास्ट मॅच आहे, प्री क्वार्टर फायनलची लढत आहे. टॉस आपण जर पाहिले तर आमने संघाच्या बाजूने लागला गेला आणि प्रथमतः या ठिकाणी संजय स्पोर्ट्स आवाज संघाला बॅटिंग करण्यासाठी इन्व्हाइट केलं आणि पाहू शकाल सलामीची जोडी खेळपट्टीवरती आपण पाहतोय मिस्टर कैलास पाटील आणि त्याच्या सोबतीला पाहू शकाल सुजित. पहिल्या चेंडू मिस टायमिंग मिड ऑफला शतरक्षक आणि या ठिकाणी पाहू शकाल की कॉलिंग सुद्धा व्यवस्थित झाली नव्हती. सुजितनं मात्र तिथे धाव करण्याचा प्रयत्न केला. केपी अर्ध्या खेळपट्टीवरती येऊन त्या ठिकाणी स्थिर उभे राहिले. जसा मिड ऑफच्या शतरक्षकापर्यंत चेंडू मात्र कॅरी झाला नाहीये आणि तदनंतर एक धाव मात्र त्या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूवरती सिंगल धाव आणि श्रीगणेश होते या ठिकाणी संजय स्पोर्ट्स आवाज संघाची. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, बॅटची वरची कडा पाहायला मिळाली. चेंडू डिक्लेअर झोनमध्ये निघून जातोय. जो संघ जिंकणार आहे तो आजच्या दिवसातील अंतिम सामन्यामध्ये गौतमी स्फोट नांदकर संघाच्या विरोधात आज खेळेल. आणि आज जे 10 संघ आपण पाहिले त्या सर्वांना जी वेळ दिली होती त्या वेळेवरती या सर्व संघ या स्पर्धेमध्ये दाखल झाले. त्या सर्व संघांचं मी प्रथमतः आयोजकाच्या वतीनं आभार व्यक्त करतोय. आणि या सत्रामध्ये एक नवीन नियमावली आपण पाहत आहोत. कठोर नियम आहेत. जेवढे अरब सौद्यामध्ये कडक नियम नसतील तेवढे कडक नियम ओमसाई आपले लोणार क्रिकेट असोसिएशनमध्ये आपण पाहतो. आणि हे सर्व गोष्टी असणं फार गरजेचे आहेत. स्विंग इन डिलिव्हरी, भन्नाट वेग आणि भावेश जोशी आज वेगावरती स्वार आहे. पहिल्या 2 सामन्यामध्ये सुद्धा भावेशनं कमालीचा खेळ दाखवण्याचा प्रयत्न केला आणि या महत्त्वाच्या सामन्यामध्ये सुद्धा ट्रिपल एचच्या माध्यमातून त्यांच्या विरोधात अतिशय सुंदर सुरुवात पहिल्या P1मध्ये आपण पाहतोय. पावलांचा वापर, फुलटॉस, पुन्हा बॅटची कडा, चेंडू डिक्लेअर झोनमध्ये चाललाय. त्या ठिकाणी पाहू शकाल फक्त घोषांकित क्षेत्र आहे. एकच धाव तिथे मात्र या ठिकाणी मिळणार आहे. आणि संत गतीने सावध संघ आता मात्र पुढे वाटचाल करतोय. बिनगडी बाद 3 धावा खेळपट्टीवरती. आज धावा आपण चांगल्या पाहिल्या आणि चांगल्या धावा जोडण्याचा प्रयत्न ट्रिपल ए संघ जरूर करेल. परंतु वारंवार टायमिंग स्ट्रोक पाहतो आपण. वारंवार बॅटची कडा घेऊन चेंडू डिक्लेअर झोनमध्ये जाताना आपण जास्तीत जास्त पाहिलेलं आहे. याचं कारण एक अचूक लेंथवरती गोलंदाजी पाहायला मिळाली आणि चेंडू मात्र पाहिलं तर वेगानं ज्यावेळी खेळपट्टीवरती लँड होतो त्यावेळी थोडासा स्पीडसुद्धा होतो आणि त्या अनुषंगानं बॅटची कडा घेऊन वारंवार यष्टीरक्षकाच्या पाठीमागे जास्तीत जास्त वेळ आपल्याला पाहायला मिळाला. नुकतंच ज्यांचं शुभागमन झालं त्यांच्या वतीनं या असोसिएशनमध्ये अपार मेहनत केली गेली.
जबरदस्त नियम सुद्धा मात्र त्यांच्या माध्यमातून लावले गेले असे आमचे प्रिय मित्र याच भागातील एक लेजंड मिस्टर अनंता केणे सध्या व्यासपीठावरून या सामन्याचा आनंद लुटतोय. त्यांचं करूया हार्दिक स्वागत. परंतु या ठिकाणी बॅटचा फ्लो दुसरीकडे होता, चेंडूवरती लक्ष केंद्रित केलं नाहीये. मिड विकेट स्क्वेअर लेग झोनकडे मात्र फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु चेंडू आणि बॅटमध्ये मात्र कुठला संपर्क नाहीये. खूप मोठा गॅप, खूप मोठं अंतर राहिलं आणि त्याच अनुषंगाने पहिला जो षटकाचा खेळ आपण पाहिला तर योगेश इलेव्हन आमने बस संघाच्या बाजूने जात असताना, कारण भाभेची सफलता प्राप्त केली नाहीये, परंतु इकॉनॉमिकल गोलंदाजी फक्त 4 धाबा पहिल्या षटकामध्ये त्याने खर्च केल्या. काय जबरदस्त कमालीचा खेळ या सत्रामध्ये, या हंगामामध्ये आपल्याला योगेश स्मृती आमने बस संघाच्या वतीने आपण पाहतोय. या सत्रामध्ये त्यांनी एक स्पर्धेमध्ये अंतिम सामना सुद्धा खेळला होता, रनरअपची ट्रॉफी त्यांनी जिंकली होती आणि तिथून त्याचा कॉन्फिडन्स जर आपण पाहिला तर पूर्णपणे हाय लेवलला आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या षटकाला सुरुवात करेल गोलंदाज मयूर आणि खास करून कॅप्टन्सी खूप छान आहे. पहा कुठल्या क्रमांकावरती कुठल्या गोलंदाजाचा वापर करायचा या सर्व गोष्टी कॅप्टन खूपच छानपैकी करतोय. मिस्टर सागर पाटील स्वतः कर्णधार आहेत आणि जबाबदारी आपली संघाची स्वीकारतोय. आणि आता मात्र मयूर दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय. बागफुटला गेले अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट इस्टा कव्हरच्या डोक्यावर चेंडू मात्र वेगाने फ्लाय होतोय. आउटफील्ड फास्ट आहे, परंतु डीप कव्हर पॉईंटला मात्र त्या ठिकाणी फिल्डर तैनात आहेत. त्या अनुषंगाने चांगली फिल्डिंग सुद्धा पाहायला मिळाली. 2 धावा तिथे कंप्लीट केल्या गेल्या. जबरदस्त कॉलिंग पाहिली आपण, दोघांमध्ये तालमेल आपण पाहिलं. ज्या अनुषंगाने धावांचा वेग वाढवणं गरजेचं आहे तो प्रयत्न आता मात्र सुजित मैदानाच्या आतमध्ये करण्याचा प्रयत्न करतो. एकीकडे पाहू शकाल सुजित पाटील, तर दुसरीकडे कैलास पाटील, परंतु गोलंदाज सांगतात की हम भी किसी से कम नहीं. काय सुरेख मारा सध्या मात्र या ठिकाणी सुरू आहे, कारण सातत्याने याच खेळपट्टीवरती हे सर्व खेळाडू सराव करतात आणि त्याचा बेनिफिट आता मात्र कुठेतरी आमने बस संघाच्या बाजूने जात असताना चांगला खेळ राहिला. आज पूर्ण दिवसभर चढ उतार आपल्याला पाहायला मिळाले व यॉर्करचा प्रयत्न अगदी स्वतःला मात्र त्या ठिकाणी यॉर्क बनवलं. पाहू शकाल पुन्हा एकदा बॅटची आतली कडा तिथे मात्र पाहिलं तर छत्रशी सज्ज आहेत आणि सिंगल च्या अनुषंगाने वालवंटामध्ये उंट तडपतोय पाण्यासाठी. त्या अनुषंगाने आता मात्र या स्पर्धेमध्ये, या सामन्यामध्ये ट्रिपल ए संघाचे फलंदाज धावांसाठी मात्र त्या ठिकाणी संघर्ष करत असताना, जीवनामध्ये मित्रांनो यश प्राप्त करायचं असेल तर तुम्हाला अपार मेहनत करावी लागेल आणि मेहनत केल्याशिवाय तुम्हाला कधी यश मिळणार नाही आहे. आणि ती मेहनत आता मात्र या ठिकाणी खास करून केपीला करणं फार गरजेचं आहे. पावलाचा वापर मिस्टामिंग, विकेट्स धोक्यात आहे कैलास पाटीलची. 2 क्षेत्ररक्षक, ओ माय गॉड, पहा डोळ्यावरती सूर्याची किरणं आली होती तरी सुद्धा मात्र त्यांनी नजर हटवली नाहीये. शेवटच्या मोमेंटला मात्र जी आपली उंजल होती ती मात्र उघडली आणि त्या उजलेमध्ये चेंडूला कैद केला आणि अखेर कैलास पाटीलचा जो संघर्ष होता तो संपन्न झाला. लागतोय पहिला धक्का ट्रिपल एसच्या संघाला. महत्त्वाच्या सामन्यामध्ये या केपीनं भरपूर निराशजनक कामगिरी केली. 5 चेंडूचा त्याने सामना केला आणि फक्त 2च धावांचा आपल्या संघाला योगदान दिलं आणि त्याच वेळी आता मात्र तिसऱ्या क्रमांकावरती येतो मिस्टर अक्षय म्हात्रे. ज्याप्रमाणे वडिलांनी नाव कमवलं त्याच अनुषंगाने वडिलांच्या पावलावरती पाऊल ठेवून आता मात्र अक्षय सुद्धा मात्र क्रिकेटच्या खेळामध्ये नाव कमवत असताना प्रसिद्ध गायक गणेश महाराज यांचे ते सुपुत्र आहेत आणि त्याला मात्र सुद्धा या ठिकाणी शांत ठेवलाय पहिल्या चेंडूवरती. आज बॅटिंगचा जर विचार केला तर चेंडूच्या मेरिटवरती बॅटिंग होत नाहीये आणि त्याचमुळे मात्र फलंदाजांकडून जास्तीत जास्त चुका पाहायला मिळत आहेत. मयूर जोशीचा विचार जर आपण केला तर 5 लिगली चेंडू त्यांनी हाताळले, एक सफलता प्राप्त केली आणि फक्त 3च धावा त्यांनी आपल्या या पहिल्या कोठ्यामध्ये खर्च केल्या. आता मात्र अक्षयच्या स्लॉटमध्ये चेंडू आलाय आणि पाठवला गाव ज्या दिशेने आमने बसलाय त्या दिशेने 6 धावांचा षटकार.
जबरदस्त या ठिकाणी बॅटचा फ्लो अगदी क्रॉस बजेट फटक्या पाहू शकाल. वार्डिश मिड विकेटला मात्र छत्रक्षक उभे होते, तुम्ही रिप्ले मध्ये पाहू शकाल. आणि ते छत्रक्षक आपण जर पाहिले तर चेंडूकडे फक्त पाहतच राहिले. राकेश उर्फ रॉकी, काय स्टाईल आहे पा, हेअर स्टाईल जबरदस्त आहे. परंतु अक्षय म्हात्रे सुद्धा सांगतात की हम भी किसी से कम नाही आहे, आम्ही साधे सुद्धा अक्षय नाही आहेत, तर आम्ही अक्षय म्हात्रे आहोत. आणि काय सुंदर कामगिरी मात्र त्याच्याकडून पाहायला मिळाली. पहिली बाउंड्रीज संजय स्पोर्ट्स आवाज संघाच्या इनिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. तिसऱ्या षटकाला सुरुवात करतो. या फलंदाज सज्ज असतील ऑन स्ट्राईकवरती सुजित पाटील. आणि ज्या मंथननं आतापर्यंत या ठिकाणी अस्तित्व टिकून ठेवलं या योगेश 11 आमने बस संघाची, ते मंथन आता मात्र या ठिकाणी तिसऱ्या षटकाला सुरुवात करतायत. फटका हवेत केला, बिस्टामिंग आहे, परंतु चेंडू जाऊन लँडिंग होतोय डिक्लेअर झोनमध्ये. शुभागमन होत असताना मिस्टर नवनाथजी पाटील, आज त्यांच्या मिसेसचा वाढदिवस आहे, तर या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांच्या मिसेसला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तुम जियो हजारों साल, साल के दिन हो 50,000. हॅपी बर्थडे टू यू. एक धाव तिथे मात्र पूर्ण झाली आणि एका धावेच्या साह्याने मात्र धावसंख्या पुढे वाटचाल करते. एक गडी बाद 14. सावतगावचे युवा उद्योजक मिस्टर गौरव शेठ पाटील याचकडून संजय स्पोर्ट्स सावत संघाला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. ओ बॅकफुट पंच, जबरदस्त फटका, शॉट ऑफ द इव्हिनिंग. चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर निघून जातोय. पंचांच्या इशाऱ्याची अजून प्रतीक्षा आहे. इट इज 4. स्ट्राईक रेट न तो मात्र सध्या बॅटिंग करतोय. बॅटिंग आपण जर पाहिली तर अगदी 360 डिग्री फलंदाजी सध्या तो मात्र त्या ठिकाणी पेश करतोय. कारण या अगोदर तो आपण षटकार पहिला अगदी मिड विकेटच्या झोनमध्ये आला होता, हा चौकार पहिला अगदी एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं जबरदस्त कामगिरी करतोय. सध्या ऑन साईडला खेचून मारलाय, चाबूक आहे, जबरदस्त आहे आणि धावा सुद्धा मिळतील एकूण 6. परंतु तुम्ही एवढं सांगेन की या ठिकाणी संपूर्ण आमने गाव जमलाय योगेश मूर्ती चषक पाहण्यासाठी आणि आयोजन करण्यासाठी. जबरदस्त हा उत्सवच आपण म्हणू शकतो मित्रांनो आमने गावाचा, ज्याच्यासाठी तब्बल 1 वर्ष मात्र त्या ठिकाणी सर्वांना मात्र त्या ठिकाणी वाट पाहावी लागली आणि अखेर तो क्षण सध्या आपण या ठिकाणी अनुभवतोय. स्पर्धेचा पहिला दिवस साचा खेळ सध्या सुरू आहे आणि मैदानाच्या आतमध्ये सध्या अक्षय म्हात्रे मैदानामध्ये आग ओकतोय. ती आग विझवेल कोण पाहावं लागेल. ओ ही डिलिव्हरी खूपच छान आहे, एक्सप्रेस होती परंतु लाईन थोडीशी चुकीची निवडली. 1+1 एकूण 2 धावा अवांतरच्या रूपाने पण पाहतोय आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या 1 गडी बाद 26 धावा. येणाऱ्या बॅटरमध्ये अजूनही जयेश दलवीचं येणं बाकी आहे, मिस्टर लखन पाटीलचं येणं बाकी आहे, परंतु काही कारणास्तव आज जेडी या महत्त्वाच्या सामन्यामध्ये उपस्थित नाहीये, लखन सुद्धा उपस्थित नाहीये. म्हणजे कुठेतरी त्याचा फायदा लाभ योगेश 11 आमने बस संघाला मिळू शकतोय. परंतु सध्या अक्षय म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये ऑन फायर आहेत. ओव्हर पिच चेंडू, परंतु त्या ठिकाणी पाहू शकाल अगदी ऑन साईडला टर्न केला, बॅटच्या टोला चेंडू स्पर्श झालाय आणि 2 धावा त्या ठिकाणी संपूर्ण कंप्लीट केल्या. डोळ्यांमध्ये मात्र त्या ठिकाणी इशारा दोघांमध्ये आपण पाहिला, जबरदस्त कॉलिंग तिथं आपण पाहिली आणि एकेरीचं रूपांतर दुहेरीमध्ये होताना सुद्धा आपण पाहिलेलं आहे. 2 धावांनी संघाची धावसंख्या आपण पाहू शकाल 28 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. तिसरा षटकाचा खेळ अजूनही प्रगती पथावरती आपण पाहतोय. ओ छिप करण्याचा प्रयत्न हवेत केलाय
आणि स्टँडच्या पाठीमागे पहा 1 2 3 तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये तो झेल पकडला गेला आणि अखेर अक्षय म्हात्रेच्या किलीचा मात्र त्या ठिकाणी अंत होत असताना फलंदाज बाद. संगीत आपण या ठिकाणी ऐकलं डीजे सागरच्या माध्यमातून आणि या ठिकाणी सावतगावचे युवा उद्योजक मिस्टर महेंद्रजी म्हात्रे यांच्या वतीने संजय स्पोर्ट सावत संघाला आणि या स्पर्धेसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत त्यांचं सुद्धा आपण करूया सहर्ष स्वागत. भरपूर क्रीडा रसिक आता मात्र आमच्या सोबत ऑनलाईनच्या माध्यमातून जोडलेले आहेत. खरी स्पर्धा आपण जर पाहिली तर SK एंटरटेनमेंटच्या वतीनं थेट प्रक्षेपण सध्या सुरू आहे. त्या सर्व क्रीडा रसिकांचं आपण करूया हार्दिक स्वागत. आणि फलंदाज एंटर होतोय मैदानाच्या आतमध्ये या 4थ्या क्रमांकावरती बुम बुम नेहल. हा हिटर आहे, बाहुबली आहे. बॅटच्या रडारामध्ये जर एखाद्या वेळी चेंडू जर आला तर मात्र जवळपास कुठे थांबणार नाही, परंतु या ठिकाणी स्टामिंग स्ट्रोक्स होता. गोलंदाजाने त्या ठिकाणी फॉलो थ्रोमध्ये जाण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्याच्या आवाकाच्या बाहेर हा झेल असल्या कारणानं शेवटच्या चेंडूवरती आली 1 धाव आणि अशा रीतीने 3 षटकांच्या समाप्तीनंतर संजय स्पोर्ट सावत संघाने नाणे गमावली. फलंदाजीसाठी त्यांना आमंत्रित केलं आणि एकूण फलकावरती धावा जोडल्या 29-29. गडी बाद झाली 2. 9.67 या धावगतीने धावा आतापर्यंत जोडल्या गेल्या, परंतु या धावसंख्येमध्ये जो आकडा आहे तो तुम्हाला मात्र या ठिकाणी वाढवावं लागेल. खास करून अक्षयने मात्र चांगली बॅटिंग करण्याचा प्रयत्न केला होता, चांगल्या रिदममध्ये होता. 6 बॉल त्यांनी मात्र फेस केले होते, त्यामध्ये 2 षटकार 1 चौकाराचा समाविष्ट एकूण 18 धाबांचं आपल्या संघाला योगदान दिलं. परंतु नेहलला आता मात्र आपल्या नावारूपानं खेळ सादर करावं लागेल. फटका चांगला अगदी वाडिश मिडॉच्या डोक्यावरून, परंतु वाडिश लॉंग ऑनवरती पहा जबरदस्त चेंडूवरती झडप घेतली, जम्प घेतली भावेश जोशीनं आणि चौकाराचं रूपांतर त्या ठिकाणी पाहिलं तर फक्त दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं. हा क्रिकेटचा खेळ आहे, प्रत्येक धावी फार महत्त्वाची असते. कारण याचं प्रत्यक्ष प्रशांत तुला सुद्धा माहिती असेल, जी आपण मागील 2 दिवसापूर्वी भुईरगावची स्पर्धा आपण आयोजित केली. त्या स्पर्धेमध्ये 3 संघ टाय ब्रेकरमध्ये पाहिले आपण आणि टाय ब्रेकरमध्ये मात्र त्या स्पर्धेमध्ये 3 संघ पराभूत झाले. म्हणजे प्रत्येक धाव ही फार महत्त्वाची असते आणि त्या धावा वाचवण्याचा प्रयत्न सध्या करतोय मैदानाच्या आतमध्ये योगेश 11 आमनेबाद संघ. 31 धावा लागल्या गेल्या, अजूनही 5 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. शॉर्ट पिच चेंडू डाऊन साईडला हुक केलाय, क्षेत्र चुकीचा निवडला आणि त्याचमुळे चेंडू डिक्लेअर झोनमध्ये जाऊन मात्र त्या ठिकाणी धडकतोय. धाव मिळेल फक्त 1च. मोठे फटके खेळण्यासाठी प्रयत्न करतायत, परंतु आज कुठेतरी जयेश दलवीची अनुपस्थिती आहे, त्याची उणीव भासते. लखन पाटीलची अनुपस्थिती आहे, त्याची उणीव भासते. आणि त्याचमुळे आता मात्र नेहल आणि मिस्टर सुजितवरती आता जबाबदारी आहे. आणि या ठिकाणी पहा यश म्हात्रेची आता मात्र मॉर्निंग झाली आहे, परंतु आम्ही तसं म्हणणार नाही. गुड इव्हिनिंग अक्षय यश. आणि आज पहिल्या इनिंगमध्ये पाहिलं तर जोशी ब्रदर्स सबरो आपण जर पाहिले, पहिला गोलंदाज पाहिला आपण भावेश जोशी, त्याच्यानंतर आला मयूर जोशी, त्याच्यानंतर आला मंथन जोशी आणि आता आला शुभम जोशी. क्या बात आहे. परंतु समोर आहे पाटीलगिरी, सुजित पाटील. परंतु पाटीलगिरी मात्र इथे राखावी लागेल, कारण अजूनही आपण जर विचार केला तर या पहिल्या डावामध्ये 5 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. एकूण धावसंख्या आपण जर पाहिली तर 4 चेंडूचे खेळ येणं बाकी आहे. पहिल्या चेंडूवरती दुहेरी धाव पूर्ण केली होती आणि दुसऱ्या चेंडूवरती सिंगल धाव आली. धाव फलकावरती धावसंख्या आपण जर पाहिली तर 32. कुठेतरी 40 प्लस जाण्याचा प्रयत्न करावा लागेल, जेणेकरून जी संजय स्पोर्ट्स सावत संघाकडे गोलंदाजी आहे त्या गोलंदाजी अनुषंगाने जर तुम्ही 40चा आकडा जर धाव फलकावरती जोडला तर मात्र हा सामना रंगतदार स्थितीमध्ये जाऊ शकतो. आणि तो प्रयत्न इथून मात्र या ठिकाणी करावा लागेल. चालू सामन्यातील जो संघ जिंकेल तो संघ थेट क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश करेल आणि गावदेवी नांदकर संघाच्या विरोधात आजच्या दिवसातील तो अंतिम सामना
खेळणार आहे. 3 दिवसांची स्पर्धा योगेश पृथ्वी चषक 2024 देखणं आयोजन ओमसाई आपले लोणार क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत असणारी स्पर्धा. फटका हवेत केला परंतु डीप मध्ये प्रोटेक्शन राकेश आहे. चेंडूच्या खाली पोहोचतोय. झेल ड्रॉप. राकेश बद्दल मी एवढंच बोलेल की ज्या वेळी तो डीप मध्ये प्रोटेक्शन करत असतो तेव्हा थोडीशी घाई जास्त करत असतो. त्यामुळे मात्र त्याच्याकडून जास्तीत जास्त आपण चुका सुद्धा होताना पाहिलेल्या आहेत. इझिली झेल होता. जास्त काही हलगर्जीपणा तिथे करण्याची काही आवश्यकता नव्हती. परंतु झेल सुद्धा ड्रॉप झाला आणि फलंदाजाला जीवनदान मिळालं त्या ठिकाणी आणि त्याचा मात्र नुकसान होतोय. योगेश 11 आमनेबा संघाला क्रॉस बटेड फटका. रडारमध्ये चेंडू आला आणि फेकून दिला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून 6 धाबांसाठी. ते तेवढ्या वेगाने सुजित पाटीलच्या बॅटमधून मात्र हा चेंडू निघाला आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर जाऊन मात्र त्या ठिकाणी लँड झाला. आपण नेहमीच सांगतोय पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ. परंतु जशी राकेशने मात्र झेल ड्रॉप केली जीवनदान मिळाला सुजित पाटीलला. त्याचा मात्र त्यांनी लाभ उचलला आणि षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. एक नवीन संजीवनी निर्माण करणारा तो स्ट्रोक. पुन्हा मात्र क्रॉस बटेड फटका तिथे खेळण्याचा प्रयत्न करतोय. पुन्हा मात्र चेंडू मिडविकेटला ट्रॅव्हल झाला आहे. तिथेच आता मात्र चांगलं क्षेत्ररक्षण फेकला जबाब आणि पाहू शकाल दोन्ही गाड्या एकाच रुळावरती पाहिल्या आपण. ॲक्सिडेंट झालं आणि फलंदाज रनआउटच्या स्वरूपात त्या ठिकाणी बाद होतोय. अशा रीतीने ट्रिपल एस संघाला लागणारा हा तिसरा धक्का. स्ट्राईक सुजितला ठेवायची होती त्याचमुळे मात्र तो त्याने प्रयत्न केला परंतु 2 धावा कंप्लीट होऊ शकला नाही आहे. नवीन फलंदाज दिगंबर माली आलाय शेवटचा चेंडू फेस करण्यासाठी. धावसंख्या स्थिर आहे. सरळ बॅटे अगदी लॉफ केलाय. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून असं वाटलं होतं चेंडू निघून जाईल. पायांचा तिथे वापर केला गेला आणि अखेर भावेश जोशीनं मात्र कमालीचं क्षेत्रक्षण तिथे मात्र दाखवण्याचा प्रयत्न केला. तिहेरीचा प्रयत्न आणि पाहता पाहता 3 धावा सुद्धा त्या ठिकाणी कंप्लीट. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. जबरदस्त दोघांमध्ये आपल्याला तालमेल पाहायला मिळालं आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर संजय स्पोर्ट्स सावंत संघाने एकूण धावा जोडल्या 44 आणि विजयासाठी 45चं लक्ष समोर ठेवलेलं आहे. टीम योगेश 11 ब आमणे या संघासमोर. तत्पुरते आपण जाणार आहोत. इनिंग ब्रेक आहे. नाणेपैकी आपण हा सामना संपन्न झाल्यानंतर करणार आहोत. तोपर्यंत जाऊया आपण DJ सागर यांच्याकडे आणि ऐकूया एक सुमधुर संगीत.
संगीत आपण या ठिकाणी पेश केला. तर चांगली मॅच होईल त्यात काही शंका नाही. मित्रांनो, आपण आजच्या दिवसाचा जो खेळ पाहत आहोत स्पर्धेचा पहिला दिवस आहे. उद्या स्पर्धेचा दुसरा दिवस असणार आहे. उद्या एकूण सुद्धा 10 संघ खेळतील. त्यामध्ये तुम्ही पहिला सामना पाहू शकाल. जे अंबिका देवरुंगपाडा अर्थात पंडित गुड्यांचा संघ असेल, त्यांच्या विरोधात संघ असेल जय हनुमान चौदरपाडा. ठीक 9:15 वाजता आपण रिपोर्टिंग करायची आहे. 9 वाजता आपण उद्याच्या शेड्यूलला सुरुवात करू. दुसरा सामना असेल रुद्रा 11 सांगे विरुद्ध श्री गणेश जांभूलपाडा. तिसरा सामना असेल मकरंद स्पोर्ट मुठवल विरुद्ध जय हनुमान खानवल बी. चौथा सामना मेहर 11 बापगाव विरुद्ध योगेश 11 आमने ए. म्हणजे तुम्हाला आयोजक संघ उद्याच्या दिवसामध्ये खेळताना पाहायला मिळणार आहे. आणि पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असेल बालगोपाल सोनालीपाडा विरुद्ध A1 जोडी आमनेपाडा. अशी ही 10 संघ तुम्हाला उद्या खेळताना पाहायला मिळतील. तर या लक्षाचा पाठलाग कशा रीतीने होणार आहे ते ऐकण्यासाठी आता तुमच्या सोबतीला असतील आम्हा सर्वांना मंत्रमुग्ध करण्यासाठी मिस्टर माझे प्रिय मित्र राहुल भोईर. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच योगी. यांचा आवाज आपण कॉमेंटर बॉस म्हणून ऐकला. पण पुन्हा एकदा सगळ्यांचं इव्हिनिंगच्या सेशनमध्ये मनपूर्वक आणि हार्दिक सहर्ष स्वागत. अप्रतिम आणि दर्जेदार क्रिकेट टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच योगी स्मृती चषक 2024 पहिला दिवस. महत्वपूर्ण मॅचला सुरुवात. पहिल्याच बॉलवरती महत्वपूर्ण विकेट. 0 वरती पहिला धक्का लागत असताना आमने बिल या मॅचमध्ये बिग विकेट नाव. बॉलवरती पहिली विकेट इकडनं मिळतीये. दिगंबर सुंदर होता त्याचा चेंडू. प्रचंड वेगाने होता. ऐश लागून ऐष्टांच्या मागे चांगलं यष्टीरक्षण. टार्गेट या मॅच मध्ये विजय करता 45चे योगेश 11 नामने बी टीमला रंगतदार मॅच पाहायला मिळेल. यामध्ये शंका अजिबात नाही. ओ द विकेट ना ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. BW 1 मोर विकेट. बॅक टू बॅक सेकंड विकेट डाऊन. दुसरा धक्का आमनेला. हॅट्रिक बॉल. दिगंबरना पहिला 2 बॉलवरती 2 विकेट घेतलेल्या आहेत. मॅच मध्ये 45 पाठला करतो. पहिल्या बॉलवरती बाद झाला प्रशांत. सेकंड बॉलवरती बाद झाला अविनाश जोशी. आणि नवीन बॅटर राकेश आलेला. राकेश पाटील. दिगंबरने इम्प्रेस केलेले पहिल्या षटकामध्ये हॅट्रिक बॉल महत्वपूर्ण असणार आहे. प्री क्वार्टर सध्या सुरू आहे मैदानाच्या मध्ये. ऑलरेडी नानकर संघ क्वालिफाय झालेला आहे. आजच्या दिवसातील शेवटची मॅच कुठला संघ सुपर 3 मध्ये दाखल होतोय त्याकरिता अजून वेळ आहे. मात्र त्याच्या अगोदर ही मॅच महत्वाची आहे. हॅट्रिक बॉल राकेश करिता इकडनं मिळेल एक सिंगल. पहिली धाव फायनली धाव पलकावरती आपल्याला पाहायला मिळते आमनेची. 1-2 बनवायचे 45. आजचा पहिला दिवस. सुंदर सामने सुंदर मॅचेस आजच्या दिवसामध्ये आपण एन्जॉय देखील केलं. चांगला खेळ आपल्याला अमने लोणाड असोसिएशनच्या माध्यमातून जे संघ आहेत त्या टीमचा ज्या संघांचा 10 टीमचा आज आपण खेळ इथं बघितला पाहिला. उद्या सेकंड डे. ओ द विकेट. चांगला चेंडू आहे. बोल्ट ओव्हर हॅट्रिक कंप्लीट झालेली आहे. जबरदस्त बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते या षटकामध्ये. दिगंबरच्या माध्यमातून नक्कीच इम्प्रेस केलेलं आहे. आणि तिसरा धक्का लागत असताना आमने बिल या मॅच मध्ये
सागर पाटील नवीन बॅटर आला मैदानात मध्ये जरूर बागफुटला या मॅच मध्ये बघतो आपण संघामने ऑन साइडला फटका हवेत खेळलाय डीप मध्ये फील्ड चौथी विकेट या मॅच मध्ये मिळालेली आहे अजून एका फलंदाजाला परतावा लागेल काय स्पेल आपल्याला पाहायला मिळाला दिगंबर अप्रतिम सुपर बॉलिंग केलेली आहे चौथा धक्का विकेट बॉलिंग होतीये त्याचा बेनिफिट ऑन हॅट्रिक दुसऱ्यांदा संधी एकाच ओव्हर मध्ये दिगंबरला विकेट ना फुल टॉस समोर ड्राईव्ह करत असताना तिकडे थोडीशी करा फिल्डिंग झालेली आहे धाव मात्र मिळेल एक सिंगल पहिला षटकाचा खेळ सावध टीमचाच राहिला आपण म्हणू शकतो कारण का पहिल्या षटकामध्ये 4 खेळाडू बाद झालेले आहेत आणि रन्स आहेत धावफलकावरती फक्त आणि फक्त 2 धावा 4 खेळाडू बाद संघाम नेबी चला केपी आपण लगेचच मॅच ऑन करा पहिल्या षटकाचा खेळ संपलाय पहिल्या षटकाच्या अखेरीस रन्स आपल्याला एकूण पाल्यामध्ये झालेल्या 2 केपी बॉलिंग मार्कवरती सेकंड ओव्हर मध्ये सूर्यकांत बारशे साहेबांचं आगमन झालेलं त्यांना देखील विनंती करतो की आपण देखील आमच्या VIP डाईस वरती यायचे आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आणि हार्दिक सहर्ष स्वागत कैलाश ओव्हर द विकेट वेगवान चेंडू वेगवान फटका डीप मध्ये प्रोटेक्शन चांगली फिल्डिंग सेकंडचा कॉल इकडनं बघतो आपण डेरिकचा देखील प्रयत्न झालेला आहे तद्वर मी तिला 2 धावा 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 न जाईल पुढे स्कोर बोर्ड वरती रन्स आपल्याला एकूण पाहायला मिळतात झालेला 4 या मॅच मध्ये बनवायचे आहेत विजयाकरिता 45चं टार्गेट आहे पहिल्या ओव्हर मध्ये रन्स आपण जर बघितलं तर 4 खेळाडू बाद फक्त 2च धावा आकर्षित झाल्या दिगंबरने इम्प्रेस केलं पहिल्या षटकामध्ये केपीच्या हातामध्ये चेंडू आहे सेकंड ओव्हर मध्ये तो बॉलिंग करतोय षटकातील पुढील चेंडू ओव्हर द विकेट ना समोर सँड अँड हिलीवर फटका हवेत डीप मध्ये 2 फिल्डर त्यांना बीट करत चेंडू साइड स्क्रीनच्या दिशेनं सूर्यकांत बारशे साहेबांचं आगमन आणि त्यांचं स्वागत केलेलं चौकारानं चौकाराला चौकाराची गरज देखील चौकार पहिला आपल्याला पाहायला मिळतं फलंदाज
शुभमच्या बॅटमधून चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 8 वरती. केपी ओव्हर द विकेट ना. पुन्हा वेगवान फटका खेळण्याचा प्रयत्न तिकडे बघतो आपण झालेला झेल ड्रॉप. 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न बघूया. फायनली चेंडू डिक्लेअर झोन मध्ये. एकच धाव मिळणार आहे. एका धावीच्या मदतीने संघाची धावसंख्या 9 या आकड्यावरती स्कोरबोर्ड. षटका देईल पुढील चेंडू. केपी खोदून काढला अक्षरशः फटका. धावीतनं बघतो आपण मिळेल एक सिंगलच. एका धावीच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली 1 ना पुढं. स्कोरबोर्ड वरती रन्स आहेत 10. षटका देईल पुढील चेंडू. हा चेंडू बघितला जाऊ दिला अपस्टिकच्या बराचसा बाहेर आहे. अंपायर मात्र सांगत असताना व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या पुन्हा 1 न जाईल पुढं. स्कोरबोर्ड एकूण 11 वरती. नेक्स्ट बॉल. पुन्हा फटका हवेत खेळलेत. मिसामिंग शॉट. तिथे बघतो आपण पुन्हा एकदा झेल ड्रॉप झालेला आहे. झेल ड्रॉप झालेला आहे की झेल ड्रॉप केलेला आहे. रणनीती प्रत्येक टीमची काहीतरी वेगळी असते. धावाईकडनं मी त्यात पुन्हा एकदा 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 न जाईल पुढे. स्कोर बोर्ड जाऊन पोहोचला आहे 13 आकड्यावरती. 13 रन्स इन बोट. 13 धावा बलगावरती आहेत. या मॅच मध्ये अजून बराचसा मागे. योगेश फोर्ट सामने बी. षटकातील पुढचा चेंडू कैलाश. वेगवान चेंडू प्रचंड वेगाने विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल. 2 ओव्हरचा खेळ संपलेला. 2 ओव्हरच्याखेरीज रन्स आपल्याला एकूण पाहायला मिळतात. स्कोर बोर्ड झालेले आहेत 13 धावा आहेत. 32 धावेची गरज आहे. 12 चेंडू शिल्लक आहेत. बत्तीस धावेची गरज आहे. बॉलिंग मागवती बॉलर आलेत. प्रणय आलेत. राकेश साकिंग एनला आहेत. 12-32ची गरज. यावेळेचा फटका खेळत हवेत. डीप मध्ये बघतो आपण पुन्हा एकदा आहेत कैलाश. चूक होणार नाहीये. लॉनला गवसलेत फलंदाज बाद. नवीन मटेरियल मैदानाच्या आतमध्ये भावेश आलेत. जे सलामीला कधी मिडल ऑर्डरला येत असतात ते क्रमांक 7 वरती आलेले आहेत. रणनीती होती आता बघूया. भावेश करावे चेंडू. पहिलाच बॉल त्यानं पाठवलेला आहे.
स्कोअर लक्षात दिशेनं आक्रमणाला सुरुवात. हल्ला बॉल हे आया सिक्सर. बारामध्ये 32 बनवायच्या होत्या. 16ची सरासरी मेंटेन करायची आहे. आता प्रति षटकामागे निर्णायक आहे 22चा खेळ या महत्वपूर्ण मॅच मध्ये. राऊंड विकेटनं पुढचा चेंडू. यावेळेचा हा चेंडू बघतो आपण यॉर्कर पाहायला मिळाला. व्हाईट यॉर्कर आपण म्हणू शकतो. इथं असताना डॉट बॉल. प्लीज रस्त्यामध्ये गाड्या नका पार्किंग करू. बघा पण तिकडे ट्रॅफिक झालेली आहे. नंबर द्यायची विनंती आहे. ऑडियन्स किंवा खेळाडू आपल्या गाड्या रस्त्यामध्ये पार्किंग करू नका. चांगला चेंडू आहे. अकू टप्प्याचा जरूर होता. अगोदरच खेळले. चेंडूना बॅटचा संपर्क अजिबात नाही. डॉट डॉट चेंडू दबाव वाढवेल. 19 धावा स्कोर बरोबर अजून या मॅच मध्ये विजयाकरिता बनवायच्या आहेत. मोठा संघर्ष आहे. 26ची गरज आहे. 8 चेंडू शिल्लक आहेत. येणाऱ्या 2 बॉल मध्ये एखादा मोठा फटका गरजेचा आहे. राऊंड विकेट ना. अजून एक चांगला चेंडू. अपील तिकडे मात्र येत असताना हा देखील डॉट बॉल. चेंडू शिल्लक आहे. तिथनं बघतो आपण 7 रन्स करायचे आहेत त्या मॅच मध्ये. 26 बऱ्याचशा चुका झाल्या. एक्झिट रणनीती काय होती. 22 क्रमांक 7 वरती आलाय. 4 ओव्हरची मॅच आहे. 45चं टार्गेट आहे. प्रत्येकी टीमचं काहीतरी वेगळं असतं. इकडे कदाचित हेच अंगलट आलं की काय की 22 मैदानामध्ये उशीर आला. त्याचा बेनिफिट त्याचा फायदा ट्रिपल एस सावध टीमला. अजून एक चांगला चेंडू. बॅक टू बॅक 4था डॉट. एकूण बघता आपण षटक संपलेले आहेत. 3 ओव्हरच्या खेळीस धाव आहेत. 19 चेंडू शिल्लक 6 रन्स करायचे आहेत. पूर्णच्या पूर्ण 26. यस दिस आहे. सव्वीसची गरज. 6 बॉल मध्ये फटका खेळत हवे. डीप मध्ये आहेत फिल्डर. रन्स किती येतील अंपायर सांगतायत सिंगल. 5 बॉल 25ची गरज. प्रत्येकी चेंडूवरती आक्रमणच करायचंय. प्रत्येकी बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेरच पाठवायचंय. चला बॉल लगेच आपण पोहोचवा मैदानामध्ये. पाच चेंडू 25ची गरज आहे. मगाच्या षटकामध्ये 4 बॉल डॉट खेळला होता 22. ओव्हर विकेटनं. यावेळेचा फटका चांगला आहे. रन्स देखील चांगला मिळतील. 22चा संघर्ष अजूनही संपला नाहीये. आला सिक्सर. अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक 4. प्रत्येकी बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. यावेळेस पुन्हा एकदा फटका हवे. तिकडे आहेत
फिल्डर चूक होणार नाहीये. कव्हर रिजन मध्ये झालेत फलंदाज बाद. आता ही मॅच आहे सावध टीम कडे. करेंगा चेंडू शिल्लक आहे 3 आणि रन्स करायचे 19. 3 सिक्सर मारले तर 18 होतील तरी देखील सामना जिंकता येणार नाहीये. यस दिस आहे. पुढील चेंडू चांगला आहे. डॉट बॉल अजून एक येत असताना आता फॉर्मॅलिटी बाकी आहे. चला नानकरचे कॅप्टन प्लीज आपण संपर्क साधायचे. नानकर टीमचे कॅप्टन आपण त्वरित रिपोर्ट करा टॉस करिता. टॉस बॉक्स मध्ये डॉट बॉल निर्णायक चेंडू आता शिल्लक आणि आपल्याला सामना पाहायला मिळेल. एक जबरदस्त मॅच नानकर विरोधात संघखेल संजय स्पोर्ट्स सावध. अप्रतिम मॅच. आणि हा सामना जिंकला मैदानाच्या आतमध्ये टीम संजय स्पोर्ट्स सावध. अभिनंदन हार्ड लक टफ लक टीम आमने बी. या मॅचचा मान ऑफ द मॅच कडे आपण देऊया. पहिल्या इनिंग मध्ये चांगली बॅटिंग करत असताना बघा 2 दावेदार या मॅचचे मॅन ऑफ द मॅच दावेदार 2 आहेत. अक्षय मात्रेनं 18 केल्यात आणि तिकडे बघतो आपण दिगंबरनं 4 विकेट घेतलेल्या आहेत. आता जरूर इकडे विचार करावा लागेल की मॅन ऑफ द मॅच चे दावेदार 2 आहेत.